तर विद्यार्थ्यांना इकॉनॉमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स जे की विद्यार्थ्यांनो समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे कव्हर करणार आहोत. आणि त्या कारणास्तव सर्वांनी त्या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आपल्या आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राइब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते. सबस्क्राइब करणे जरुरी का असते, जेव्हा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे अतिशय स्पेशल सुपर क्लास अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव सबस्क्राइब करायचं आहे. तसेच या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी किंवा सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे ना, तो अतिशय जरुरी असतो देण्यासाठी, तर नक्कीच द्यायचा आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. प्रश्नामध्ये विचारलेला आहे की माहितीचा जो अधिकार आहे महाराष्ट्रातील नागरिकांना कोणाच्या आंदोलनामुळे प्राप्त झालेला आहे. पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे. कोणते व्यक्ती आहेत असे? नरेंद्र मोदी, अण्णा हजारे, राज ठाकरे किंवा प्रणव मुखर्जी. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे जे आहे महाराष्ट्रातील नागरिकांना माहितीचा जो अधिकार आहे तो मिळालेला आहे. प्रश्न दुसरा, भारतातील गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. भारतातील जे गव्हर्नर जनरल होते ते तर 1840 या ठिकाणी दाखवण्यात आलेले, 1850, 1858 किंवा 1888. ऑप्शन क्रमांक 3 1858 या वर्षाच्या नंतर जे आहे भारतातील गव्हर्नर जनरल व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले. तर कव्हर करूया प्रश्न तिसरा, भारतामध्ये सर्वात जास्त दरडोई उत्पन्न जे आहे कोणते राज्य देते ते विचारलेलं आहे. दरडोई उत्पन्न तर या ठिकाणी सिक्कीम, केरळ, गोवा किंवा महाराष्ट्र राज्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच गोवा राज्याचे दरडोई उत्पन्न आहे विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त आहे हे आपल्याला लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी चौथा, की या ठिकाणी हॉकी खेळामध्ये खेळाडूंची जी संख्या असते ती किती असते ते विचारलेलं आहे. खेळ लक्षात घ्यायचा आहे. हॉकी खेळाविषयी विचारलेलं आहे तर 12, 14, 11 किंवा 18. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. 11 सदस्य जे असतात विद्यार्थ्यांनो हॉकी खेळामध्ये असतात. त्यामधील काय तर 10 मैदानी सदस्य असतात आणि एक जो आहे तो गोलकीपर असतो. असे मिळून 11 असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात. प्रश्न 5वा कव्हर करूया, की व्हॉलीबॉल या खेळामध्ये एकूण खेळाडूंची जी संख्या असते ती किती असते. व्हॉलीबॉल खेळामध्ये तर 4, 6, 7 किंवा या ठिकाणी 8. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य राहील 2 म्हणजे 6 खेळाडू जे आहे व्हॉलीबॉलमध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहेत की असतात. प्रश्न 6वा, कलकत्ता विद्यालयाने सर्वप्रथम कोणत्या भाषेमध्ये उच्च शिक्षण मिळवून दिलेले होते. उच्च शिक्षण कोणत्या भाषेमध्ये दिले होते कलकत्ता विद्यालयाने? तर या ठिकाणी हिंदी, इंग्रजी, संस्कृत किंवा वरील सर्व. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच इंग्रजी भाषेमध्ये कलकत्ता विद्यालयाने सर्वप्रथम उच्च शिक्षण मिळवून दिलेले होते हे आपल्याला लक्षात येते. तर प्रश्न 7वा, की मायनी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. मायनी अभयारण्य तर सातारा, भंडारा, सांगली किंवा या ठिकाणी जालना. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो सातारा जिल्ह्यामध्ये जे आहे मायनी अभयारण्य स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते की आहे असे. कव्हर करूया प्रश्न 8वा, केवळ्या उन्हापासून खालीलपैकी कोणते जीवनसत्व जे आहे शरीरास मिळते ते विचारलेलं आहे. सकाळ सकाळचे कवळे ऊन त्यामुळे तर जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क किंवा जीवनसत्व ड. तर नॉर्मली सर्वांना उतरत असं जीवनसत्व ड जो आहे सकाळच्या उन्हामुळे प्राप्त होत असतो, कवळे जे ऊन असते त्यामुळे. प्रश्न कव्हर करूया 9वा, भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्यक्तीच्या काळात झालेली होती ते विचारलेलं आहे. पहिली जनगणना विचारलेली आहे लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो, लॉर्ड विल्यम बेंटिंग किंवा या ठिकाणी वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना 2 म्हणजेच लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये भारतातील सर्वप्रथम जी आहे ती जनगणना झालेली आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 10वा कव्हर करूया, सातवाहनाच्या राजांनी महाराष्ट्रावर या ठिकाणी किती वर्ष राज्य केलेले आहे किंवा महाराष्ट्रावर म्हटले तरी चालेल आणि संपूर्ण भारतावर अखंड भारतावर म्हटले तरी चालेल. किती वर्ष राज्य केलेले होते? 455, 477, 460 किंवा 470. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3 म्हणजे 460 वर्ष जे आहे सातवाहनांनी संपूर्ण अखंड भारतावर राज्य केलेले आहे हे लक्षात येते. तर प्रश्न 11वा,
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे ते विचारलेलं आहे. लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असलेला जो आहे जिल्हा कोणता आहे ते विचारलेलं आहे. मुंबई उपनगर, पुणे किंवा ठाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो किती आहे योग्य? तर 2. मुंबई उपनगरमध्ये जे आहे लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे. प्रति चौरस किलोमीटरमध्ये किती येते? तर या ठिकाणी 20,980 एवढी प्रति चौरस किलोमीटरमध्ये जी लोकसंख्येची घनता आहे या जिल्ह्यामध्ये असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 12वा. तर सातवाहनाची राजधानी आता या ठिकाणी विचारलेली आहे. सातवाहनाने 460 वर्ष राज्य केले पाहिले. आता याची राजधानी कोणती होती सातवाहनाची? तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे या ठिकाणी कागल, पैठण, पंढरपूर किंवा हडपसर. तर ऑप्शन क्रमांक 2 आहे योग्य. पैठण ही जी आहे सातवाहनांची राजधानी असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे. प्रश्न 13वा. सह्याद्री पर्वताच्या उंच गोठ्यांचा जो भाग आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो ते विचारलेलं आहे. कोणत्या नावाने ओळखला जात असतो सह्याद्री पर्वताच्या उंच गोठ्याचा भाग? स्थिर माता, घाट माता, संयुक्त माता किंवा वरील नाही, वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. घाटमाता या नावाने जे आहे सह्याद्री पर्वताच्या उंच गोठ्याला ओळखली जात असते. या ठिकाणी सर्व सह्याद्री पर्वताला जे आहे काय म्हणतात विद्यार्थ्यांनो? या ठिकाणी आपल्या लक्षात घ्या, सह्याद्री पर्वताची जी क्षेत्रफळ आहे किती आहे? 60,000 प्लस चौरस किलोमीटरमध्ये पसरलेली आपल्याला सर्वांना दिसून येते. आणि या सह्याद्री पर्वताची सरासरी जी उंची आहे ती किती आहे? तर या ठिकाणी 1200 मीटर असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. सरासरी ही उंची असलेली लक्षात घ्यायची आहे. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे 14वा. भारतीय चलनाने रुपये हे चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारलेले आहे? रुपयाचे हे चिन्ह नवीन कोणत्या वर्षापासून भारत सरकारने स्वीकारलेले आहे? 2012, 2010, 2013 किंवा 2014. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 2010 या वर्षापासून चलनाचे जे नवीन रुपयाचे चिन्ह आहे हे स्वीकारलेले आहे. याच्यापूर्वी दुसरे होते आपल्या सर्वांना माहित आहे. परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधारा कोणत्या नदीवर स्थित आहे? परभणी जिल्ह्यामध्ये दिग्रस बंधारा आहे या प्रश्नामध्ये उत्तर आहे. तर गोदावरी, गंगा, वैतरणा किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर जे आहे दिग्रस बंधारा असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. कव्हर करूया प्रश्न 16वा जो की आहे म्हैसमाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळा हे आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो. एक म्हणजेच काय? तर या ठिकाणी औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हैसमाळा थंड हवेचे ठिकाण हे स्थित आहे. प्रश्न कव्हर करूया 17वा. नांदूर मधमेश्वर महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे रामसर क्षेत्र आहे? रामसर क्षेत्र देखील आहे आणि नांदूर मधमेश्वर जे आपण म्हणू शकतो त्याला वन्यजीव अभयारण्य देखील आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर कोणत्या कितव्या प्रकारचे सर्वात मोठे आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. कितव्या क्रमांकाचे रामसर क्षेत्र आहे ते विचारलेलं आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा 5व्या. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पहिल्या क्रमांकाचे नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील रामसर स्थळ आहे, हे क्षेत्र आहे ते आपल्याला ओळखून येते. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थ्यांनो? तर तो जिल्हा आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यातील कोणता तालुका आहे तो पाहिला तर निफाड तालुक्यामध्ये असलेले हे आपल्या सर्वांना लक्षात येत असते. घेऊया प्रश्न पुढचा जो की आहे या ठिकाणी 18वा. तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी किती उंचीवर स्थित आहे ते विचारलेलं आहे. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण तर 1000 मीटर उंचीवर आहे. 1088 मीटर, 500 मीटर किंवा 1500 मीटर. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 1088 मीटर उंचीवर जे आहे कोणते ठिकाण? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. कव्हर करूया प्रश्न 19वा. महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरे आहेत ते विचारलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदराचा समावेश आहे? तर 44 बंदर, 55, 50 किंवा या ठिकाणी 60. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे 3 म्हणजेच 50 पेक्षा जास्त आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदरे आहेत. आणि यामधील जे आहे 48 छोटे मोठे बंदर आहेत आणि 2 जे आहे सर्वात मोठे बंदर आहेत. त्यापैकी एक आहे विद्यार्थ्यांनो कोणतं? तर या ठिकाणी तो आहे मुंबई बंदर असलेले लक्षात येते. दुसरे कोणते आहे विद्यार्थ्यांनो? या ठिकाणी जवाहरलाल
जवाहरलाल नेहरू हे बंदर असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 20 क्रमांकाचा. तर प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणकोणती नगदी पिके आहेत ते विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर असेल. नगदी पिके दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहेत? तर हळद, कापूस, ऊस किंवा वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. म्हणजेच ऊस तसेच कापूस तसेच हळद हे सर्व जे आहे नगदी पिके असलेले आपल्या सर्वांना लक्षात येत असतात. तर प्रश्न 21 की मोफत व सक्तीचे शिक्षणाशी संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे? मोफत व सक्तीचे शिक्षण, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. कलम 20, कलम 46, कलम 45 किंवा कलम 50. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3, कलम 45 हे जे आहे मोफत व सक्तीचे शिक्षणाशी संबंधित असलेले राज्यघटनेमध्ये कलम असलेले लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी आहे 22. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये स्थित आहे हे विचारलेलं आहे. कोणत्या कलमामध्ये आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा समाविष्ट? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कलम 25 मध्ये जे आहे धर्म स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे समाविष्ट असलेला लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न 13 जो की आहे कोणत्या आजारामध्ये व्यक्तीस प्रकाश मुळीच सहन होत नसतो? थोडाही प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला, डोळ्यावर पडला तर त्याला सहन होत नसतो. तो असा कोणता आजार आहे? तर हिवताप आहे, मुतखडा, धनुर्वात किंवा कावीळ. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. धनुर्वात मध्ये जे आहे व्यक्तीस प्रकाश जो आहे मुळीच सहन होत नसतो हे आपल्या लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 14. तर भारत आणि मलेशिया दोन देशांमध्ये खालीलपैकी कोणता युद्ध अभ्यास होतो किंवा युद्ध सराव होतो ते विचारलेलं आहे. देश लक्षात घ्या. पहिला आहे आपला भारत आणि दुसरा आहे मलेशिया. हरिमाऊ, गरुड, शक्ती किंवा मित्र शक्ती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. हरिमाऊ युद्ध सराव जो आहे मलेशिया आणि भारत आपल्या दोन देशांमध्ये जो होत असतो हे लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न 25. पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे? पंजाबराव देशमुख यांना लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्तर पाहायचं आहे. महिला समाज, भारत कृषक समाज, आर्य किंवा प्रार्थना. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भारत कृषक समाजाची स्थापना पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे हे लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 26. कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? कोणता कुटुंब दिन विचारलेला आहे? 10 मे, 15 मे, 20 मे किंवा या ठिकाणी 13 मे. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे. ऑप्शन 2 15 मे या दिवशी जो आहे कुटुंब दिवस साजरा होत असतो हे आपल्याला लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 27. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय जे आहे ते या ठिकाणी 21 वरून 18 करण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे. कोणते आहे? तर या ठिकाणी कोणती घटना दुरुस्ती? 62वी, 61 किंवा 66वी किंवा 64वी. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे. 61व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आलेले आहे. हे जे विधेयक आहे विद्यार्थ्यांनो कितीमध्ये 1988 ला जे आहे लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 1989 ला जो आहे हा विधेयक जो आहे लागू करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय 21 वरून मतदाराचे वय 18 करण्यात आलेले होते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आणि त्यावेळेस जे राष्ट्रपती कोण होते तर आर व्यंकटरमण यांनी त्यावेळेसचे राष्ट्रपती होते आणि त्यांनी स्वाक्षरी झाली तेव्हा जे आहे हे विधेयक अंमलात आलेले आहे. प्रश्न 28. रोज प्रकाशित केल्या जाणाऱ्या वृत्तपत्राला कोणत्या नावाने ओळखले जात असते? सोपा प्रश्न आहे. जो रोज प्रकाशित होतो त्या वृत्तपत्राला काय म्हणतात? पाक्षिक, साप्ताहिक, दैनिक किंवा मासिक. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच रोज म्हणजेच काय दैनिक असे संबोधले जाते. सोपा प्रश्न आहे. तर घेऊया प्रश्न 29. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा नाश करणाऱ्या असतात? शरीरामध्ये रोगजंतूचा नाश कोणत्या पेशी करत असतात? पांढऱ्या पेशी, लाल पेशी किंवा पिवळ्या किंवा वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच पांढऱ्या पेशी जे आहे शरीरामध्ये रोगजंतूचा नाश करत असतात. यालाच काय म्हणतात? रोग प्रतिकारक जे आहे पेशी असे संबोधले जात असते. कव्हर करूया प्रश्न 30. भारत हा प्रजासत्ताक देश आहे याचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. प्रजासत्ताक देश आहे तर वर्षानुसार सत्ता बदलते, सत्ता कायमस्वरूपी नाही, हुकुमशाही सत्ता असते. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे. 2 म्हणजेच सत्ता ही कायमस्वरूपी नसते. दर 5 वर्षांनी जनता ही सत्ता बनवत असते तर त्याच काय म्हणतात? भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे. तर आता
या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला एक रिमाइंडर देऊ इच्छितो की 470 पेजेसची पीडीएफ आपण 149 मध्ये ठेवलेली आहे. हे पीडीएफ जे आहे महिला गृहपाल भरती तसेच समाज कल्याण भरती दोन्ही भरतीसाठी आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी या पीडीएफला काय करायचं आहे 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. कॉल रिसीव्ह केला जाऊ शकत नाही कारण भरपूर कामे असतात त्या कारणास्तव इच्छुक विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप करायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब जर चॅनल नसेल केलेली लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. सबस्क्राईब करणे याच्यासाठी गरज असते पुढची सुपर क्लास अशाच प्रकारचे स्पेशल जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल. आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी मी स्टार्टिंगला आपल्याला सांगितलेच आहे सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक करून नक्की जायचं आहे कारण लाईक तुम्ही जर केलं ना मला मोटिवेशन मिळेल तुमच्यासाठी फ्रीमध्ये अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी. चला मग भेटूया पुढच्या क्रमांकावर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.